बातमी आपण बघणार आहोत वाशिममध्ये देखील दुधाला दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तिथे देखील आक्रमक झालेली आहे। इथे देखील दूध आंदोलन सुरू झालंय। मालेगावचं ग्रामदैवत ढवळेश्वर संस्थान महादेवाला दुग्धाभिषेक घालून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात इथे देखील घोषणा देत निषेध करण्यात आला। राज्यभरातल्या दूध आंदोलनासंदर्भातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पण आता पुढची बातमी आपण बघणार आहोत। खतांचा काळा बाजार होत असेल तर स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं त्याद्वारे हा सगळा रिपोर्ट तुमच्यासमोर मांडलेला होता आणि या स्टिंग ऑपरेशनची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे। जे व्यापारी साठेबाजी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। रासायनिक खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी मंत्री दादा भुसे स्वतः मैदानात उतरले, स्टिंग ऑपरेशनही केलं। मात्र तरी देखील हा काळा बाजार थांबलेला नाही। न्यूज 18 लोकमतनं कालच याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं। नाशिक शहरात अर्थात दादा भुसे यांच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे काळा बाजार केला जातोय हे त्यांनाही दाखवण्यात आलेलं आहे, त्यांनीही बघितलेलं आहे। कालच्या तुमच्या स्टिंगच्या ऑपरेशनमध्ये काही दुकानांमध्ये युरिया असताना पण युरिया नाही असं सांगितलं गेलं किंवा युरिया घेत असताना त्याच्यासोबत दुसरे पण काही रासायनिक खतं घेतली पाहिजे अशी पण सूचना केली गेली। निश्चितपणे या विषयाची गंभीरपणे मी स्वतः दखल घेतलेली आहे। जे कोण व्यापारी असं करत असतील तर ती चुकीची गोष्ट आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मी परत एकदा विनंती आवाहन करतो की कृपा करून असं कोणी व्यापाऱ्याने करू नये। आपल्याकडे जेवढा साठा उपलब्ध आहे त्याचं नोंद फलकावर आपण करा, त्याचे दर लिहा की जेणेकरून शेतकरी बांधवांना ते स्पष्टपणे दिसले पाहिजे आणि आपल्याकडे जेवढे रासायनिक खतं उपलब्ध आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी देऊन शेतकरी बांधवांना ज्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या। चालू वर्षाला जर आपण माहिती घेतली तर 75 ते 80% महाराष्ट्राची पेरणी आपली पूर्ण झालेली आहे। भात लागवड आणि काही ठिकाणी कांद्याच्या लागवडीचं क्षेत्र जर सोडलं तर जवळपास पूर्ण क्षेत्र आपलं पेरणीचं पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून युरियाची एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी आल्यामुळे या ठिकाणी थोडंफार एखादा 2 दिवस पुढे पाठीमागं होतो आहे, परंतु युरिया 100% त्या ठिकाणी उपलब्ध होईल। कोणीही शेतकरी बांधवांना चिंता करण्याचं काही कारण नाही। लॉकडाऊनचं हे संकट, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लोडिंग अनलोडिंगचे काही छोट्या मोठ्या समस्या येतात, परंतु दर सालाबादाप्रमाणे जेवढी क्वांटिटी दिली जाते कदाचित त्याच्यापेक्षा आता जास्ती क्वांटिटी ऑलरेडी दिलेली आहे। परंतु पेरणी आणि पिकांची परिस्थिती चांगली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस मागणी वाढल्यामुळे युरियाचं एखादा 2 दिवस पुढे पाठीमागं होत असेल, परंतु कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायचं काही कारण नाही। आपण बघतो हे होते आपल्यासोबत मंत्री दादा भुसे। सरकारकडनं युरियाचा मुबलक साठा दिला जातोय, मात्र दुकानदारांकडनं साठेबाजी केली जाते आणि त्यामुळे सामान्य शेतकरी भरडला जातोय। त्यामुळे आता या दुकानदारांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि नंतर आपण बातमी बघणार आहोत मुंबईतली वरळी स्मशानभूमी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आणि इथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते। ही बातमी आता आपण विस्तारानं बघतोय। जिथे हे सगळे विधी होतात तिथले विद्युत दिवे काही काळापासून बंद आहेत, या संदर्भातल्या तक्रारी देखील करण्यात आल्या। त्यामुळे अंत्यविधीसाठी टॉर्चच्या सहाय्यानं अंतिम संस्कार करण्याची वेळ तिथे येऊन ठेपली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महापालिका प्रशासनानं याकडे तरी लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। वरळ इथल्या स्मशानभूमी परिसरातली ही दृश्य आहेत। अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, त्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल कोणी घेतली आहे का किंवा या संदर्भात कारवाई होताना दिसते का? रेणुका, वरळी विधानसभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि येथील स्मशानभूमीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये येथील दिवे बंद असल्याची माहिती समोर येत आहे। अर्थात तिथल्या धुरामुळे दिवे वारंवार उडत आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येते। पण जर दिवे बंद असतील तर ज्यावेळेस रात्री संध्याकाळनंतरनं एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये अंधारामध्ये टॉर्चच्या साह्याने तिथे अंत्यविधी संस्कार केले जात आहेत। हे अत्यंत वाईट घटना आहे, कारण की अशा स्वरूपाच्या गोष्टी जर होत असतील तर मात्र नागरिकांना जास्तीत जास्त अशा गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे। स्थानिक नागरिकांकडून आता मागणी होत आहे की कोणत्याही स्वरूपामध्ये अशा स्वरूपाच्या ज्या
गोष्टी आहेत त्या, हे समस्या आहेत त्या सोडवल्या जाव्यात. रेणुका. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय मुंबईतल्या वरळी परिसरातली ही दुरवस्था. पुढची बातमी आपण बघणार आहोत. कल्याणमधली राज्यात मिशन